विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी आपल्या सभोवतालचे जग भाग 1 प्रकरण पहिले निसर्गाचा खजिना हवा पाणी व माती स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 1. पवनचक्कीची पाती वाऱ्यामुळे फिरतात, रिकामी जागा आहे वाऱ्यामुळे। 2. भांडी मातीपासून बनवली जातात, रिकामी जागा आहे मातीपासून। 3. पाणी ही निसर्गाची देणगी आहे। 4. मातीतील कणांच्या प्रमाणानुसार तिचा पोत ठरतो। एका वाक्यात उत्तरे लिहा। निसर्गातून आपल्याला काय काय मिळते? उत्तर: निसर्गातून आपल्याला शुद्ध हवा आणि पाणी तसेच इंधन, लाकूड व खनिजे मिळतात। 2. पाणी साठवण्याच्या आधुनिक पद्धती कोणत्या? पाणी साठवण्याच्या आधुनिक पद्धतीमध्ये विहीर बांधणे, तलाव बांधणे तसेच छतावरील पावसाचे पाणी साठवणे इत्यादी पद्धती आहेत। 3. मातीपासून कोणकोणत्या वस्तू बनवितात? मातीपासून आपण घरगुती आणि स्वयंपाक करण्यासाठी भांडी जसे की माठ, तवा, कढई, कप तसेच विटा, कवले, मूर्ती बनवतो। थोडक्यात उत्तरे लिहा। 1. जलचक्र म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला संपूर्ण प्रश्नांची व्यवस्थितरित्या उत्तरे लिहून दिलेली आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन स्वाध्यायाचे व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हालाही पाहायला मिळतील। प्रश्न क्रमांक मध्ये तुम्हाला घरातील पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत याविषयी विचारलेले आहे। याविषयी मी तुम्हाला व्यवस्थितरित्या उत्तर लिहून दिले आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चित्राचे निरीक्षण करा। पाण्याची बचत करण्यासाठी तुम्ही काय कराल ते सांगा। सोबत तुम्हाला एक चित्र दिलेले आहे, त्याचे निरीक्षण करून तुम्ही पाणी बचतीसाठी काय कराल ते विचारलेले आहे। चित्राचे निरीक्षण करा व पाण्याची बचत करण्यासाठी तुम्ही काय कराल ते विचारलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, मी व्यवस्थितरित्या तुम्हाला संपूर्ण उत्तरे लिहून दिलेली आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका। असेच नवनवीन स्वाध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्वात प्रथम तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला मिळतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।